मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळच्या 7 वाजले ते आणि माझा स्वयंपाक चालू आहे. मुलांच्या डब्यासाठी कोबीची भाजी केली, भाजी करून झाली. आणि इकडं दुसरी भाजी दोडक्याची केली, आताच टाकली, भाजी झाली नाही अजूनही. आणि आता कणिक मळून घेते मी. आता करायला लागले मी चपात्या. आणि तर आत्यानं टाकली शेगडीवर करडीची भाजी आणि भाजी करत करत पोरांचा डबा भरते ते. 8:30 वाजले त्या आणि आम्ही आलोय माळावर. राहिलेलं फाउंडेशन करून घ्यायचं आपल्याला अर्ध, म्हणजे बांधून घ्यायची आपल्याला सगळी बाग. स्वयंपाक केले की आलोय, जेवण काय केली नाही ती. एवढं फाउंडेशन करून जायचं आणि नंतर परत जेवण करायची. चला आता फाउंडेशन करून घेऊ आपण राहिलेलं. सुरुवात केली आता फाउंडेशन करायला. काही लोक म्हणाले आता पैसे नसते म्हणजे बऱ्यापैकी फाउंडेशन केलं ह्या तुकड्याचं पण. आणि 5 दोऱ्या राहिल्या त्या. आता हे राहिलेल्या नंतर भाऊजीला जायचे मुरगासकड, त्याच्यामुळे आता हे राहिलेलं बघू नंतर करू. आता चालू आता घरी. जेवण झाले ते आणि भांडे आणले ते घासायला बाहेर. भांडे घासून घ्यायची ते आता. आणि आमच्या घरातली कामं चालू आहे ती. तर आता कालचं मुग वेचून आणलेलं नीट करते ते. होते ना का 8 वाजता होते ते का खायापुरतं होते. दुकानात करायचं घरचं म्हणायचं. आता ह्यातलं बीट होऊन ते रुपयात तरी सगळं मिळून 200 झालं असतं आतापर्यंत. चला ताजं खायला चालू आहे. आणलं बडवायचं, कालवण करायचं. भांडे घासून घेते मी आता. घासून फरशी सगळे स्वच्छ पुसून घेतली आणि पाण्याची कळशी भरून घेतली. आणि आता चाललो आम्ही माळावर. डाळिंब बांधायची आपल्याला आज. आता आलो आम्ही माळावर आणि तर कळशी पाण्याची सावलीला ठेवली, सुतळी आणली बांधायला. आता सुतळी घेऊ आणि चालू करू बांधायला. हा तेच की कमरला बांधायची म्हणजे वडायली ती. चला करू सुरुवात आता बांधायला. कसं बांधायचं आहे ते? अशी सुतळी आहे, अशी घ्यायची बोट 3-2 आणि अशी करायचं ना, असं घ्यायचं असं. म्हणजे हातावर गाठ तयार करायची का आधी? पण आता ह्या फाट्याला नाही, पण अडचण गेलं दिसायचं नाही तुला इथं धावते. हे असं घ्यायचं असं आणि हे कल्लं वडायचं, हे वडायचंच नाही. असं डिरेक्ट लूज ठेवायचं ना थोडं आणि अशी गाठ द्यायची बांधायचं तार. फाट्याला नाही, त्यानंतर तुला दावलं घेतलं इथं बसून चालतंय. चला करू आता सुरुवात बांधायला. तरी पण गुतवते कारण ह्याला हे आहे ना परत गाडीनं. हे असं वाकले त्या फटा फळानी. हो का ते हे दाखवा बांधून एकदा. अशी करायची बोटाने, असं घ्यायचं आणि असं होऊन घ्यायचं. हे हात नाही वडायचं, हे हात वडायचा, म्हणजे ते तिथं ढिलं राहिलं. बरोबर आहे का? आणि तारला बांधायचं वर. हे लय वाकलंय, थोडं असं बांधतं. बांधले ताराला. आणि सोबत आपल्या कटर पण येतं. हे असं ह्याला एवढं दूर वावायची म्हणजे शिल्लक राहिलेलं थोडं कापून घ्यायचे आपल्याला. त्याला पण अजून 1-1 पात झाली बांधून. आणि खाली चाललोय आपण आता. खालनं परत पाणी पिऊन खालनं जायची दुसरी पण पात. ह्या वालच्या खालच्या कडेला पहिल्या झाडाखाली कश ठेवलेले.
2-2 पाती लागली आपल्या स्वयंपाकाला भिडावं लागलं आणि चाललोय आता आम्ही घरी. बस केलं आता बांधायचं. खायला. आलोय आता घरी आणि घरी आले आले आता आत्यानं आळूची पानं घेते ती निवडायला. वड्या करायच्या संध्याकाळी. वड्या करायच्या वड्या. चांगल्या मोठी मोठी आहेत त्या. होय होय पटापटा बसती भरायची. नका तशी ठेवा कडेत, मी परत धुवून घेते. वड्याला आळूशी नको. हवं तशीच ठेवा, धुवून परत हे करायचे नाही. छोटी ती एका जगाला तर देत नाही. हां परत कर हळूहळू धुवून गेली तर घाल चाळणी. वड्या आणि भाजी तुझ्याकडं. तुझ्याकडं शेंगदाण्याच्या पोळ्या चपात्या. चालते. माझ्याकडं आता लेकरं आल्यावर त्यांना सांभाळते. बर चालतंय. रानात करायचं बाय घरी नाही गे करायचं काम. कोण म्हणते तुम्हाला घरी करा? तुमच्याच मनानं करता तुम्ही करी वाटल्यावर. खरं वाटलं मला मला शिकतो लेकरांना घालायला, डबं भरायला, लेकरं सांभाळायला कटाळा येत नाही. आता आल्यावर त्यांचं माझं बंदच बघ जातेच खाली. आंबानं बोललं तर हुडकून आंबा वय आता न सांगता लेकर रोज सकाळ नका पळते त्या आंब्याला. सांगायची गरज नाही आता. पळते ती आंबा. मी हे करते की थोडं भाजी आणते ख्याला जोडीदार देटाला उशी हुडकून म्हणजे आपल्याला गरगटी करू की. काल दिसली होती शेंगात वाटताना मला 2 आळे पालकाची का? मग 3 ते आणून ह्याचं गरगटा करू. बरोबर देटाची नास होत नाही. चालते. चांगलं असतं देटाची भाजी खाल्लेली. कोथिंबीर नीट करून देते, पाण्याने नीट करते आणि देटाची होय देटाची आणि पालकाची मिक्स करून करू गरगटा. संध्याकाळी गरगटा करू मस्त. चालते. हो आली ती शाळेत ना आता. बाल्या काय शिकवलं आज? शिकवलं काहीतरी काय शिकवलं? 3 काढायला शिकवलं का? आणि डान्स कसा शिकवलं वाटतं की? थांब. डान्स शिकवलाय? बर दमानी काय तुमच्या शाळेत गॅदरिंग आहे का? गॅदरिंग बर असं शिकवलंय. आणि तुला कोण न्यायचे संध्याकाळचं गॅदरिंगला? पप्पा तर देवाला चालले तर संध्याकाळी. देवाला लांब चालले तुले 4-5 दिवसांनी. पोर शाळेत नाही आली ती आणि आता बसलो आम्ही सगळे जेवायला. 6:30 वाजले ते आता. आणि तर मी गुरांना वैरण काढली. आता गुरांना वैरण दावणीला नेऊन टाकते आणि गुरं पाणी पाजून वैरणीवर आणून बांधायची ती. चला वैरण घेऊन जाते आता घरी. करायला लागलो आता स्वयंपाकामध्ये आज शेंगदाण्याच्या पोळ्या त्या. भाऊजी आज देवाला जायचे तर त्याच्यामुळे त्यांना नेण्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या त्या. आणि इकडं मी आळूच्या देठाची गरगटा भाजी करायची. देठ शिजत घातले होतं आणि थोडीशी पानं पण टाकली ती आणि मुगाची डाळ टाकली थोडीशी. मुगाची डाळ पण टाकली. आता भाजी चांगली शिजवून घेते आधी आणि नंतर परत फोडणी द्यायची. झाकून ठेवले म्हणजे शिजल पटकन. आणि इकडे भाजी शिजती तोपर्यंत मी आळूची पानं स्वच्छ धुवून वड्या भरवून घेते. म्हणजे भाजी फोडणी देऊन परत वड्या तळून घ्यायच्या. तर आता आळूची पानं भरवून घेते मी आधी. व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं सगळीकडे. ह्या अशा बनवून घेतल्या त्या वड्या. आता सली खुल्या त्या. आता बघ
आळूची पानं सगळी भरून झाली ती आणि तेल ठेवलं तर गरम व्हायला. तेल गरम झालं की वड्या तळून घ्यायच्या. आता तेल गरम झालं चांगलं आणि आता लागले मी वड्या तळायला. अशा चांगल्या तळून घ्यायच्या त्या वड्या, म्हणजे आतमधलं जे भरवलेलं पीठ आहे ते कच्चं राहत नाही. वड्या करून झाल्या ते आता. आणि आळूचं देठ शिजू घातलेलं मी, ते पण चांगलं शिजले. तर आता फोडणी देते ह्या भाजीला. आधी बारीक करून घेते चांगलं आणि नंतर परत फोडणी द्यायची. देठाची भाजी पण करून झाली. हिरवी मिरचीची केली. आवडला तो लाईक शेअर कधी दे. थँक्यू.